बॉल सौजन्य पाहायला मिळते अजयजी शेलार राजवीर शेलार यांच्याकडून बॉल सौजन्य देखील धन्यवाद दादा तुमचं देखील सामन्यासाठी कॅप देण्यात आले विशाल सावंत युवा उद्योजक विशाल टूर्स पुणे यांच्याकडून देखील सौजन्य करण्यात आले मालिकावीर सौजन्य अमोल भाऊ विचारे टायगर ग्रुप विरार यांच्याकडून मालिकावीरसाठी टेबल फॅन तर ट्रॉफी सौजन्य पाहायला मिळते नो कॉम्प्रोमाइज ग्रुप विशाल विचारे राजेश शेलार अनिल कुमकर यांच्याकडून पाणी सौजन्य धोंडीराम सावंत उपसरपंच ग्रामपंचायत मरेडी अधिक अमोल सूर्यवंशी यांच्याकडून पाणी सौजन्य पाहायला मिळते पहिला चेंडू थर्ड प्राइज साठी खेळवला जातोय समालोचक सौजन्य सागरजी कदम साहेब तुमचं देखील मनापूर्वक धन्यवाद अंतिम सामन्यासाठी उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज क्षेत्ररक्षक न्यू वॉस्कोन मनेरी यांच्याकडून देण्यात आले सन्मान चिन्ह सौजन्य पाहायला मिळतील आपल्या संपत हिराजी सावंत यांच्याकडून सन्मानार्थ काशीनाथ निवृत्ती सावंत यांच्याकडून उत्कृष्ट गोलंदाजासाठी शूज देण्यात आले रुपेशजी शेलार साहेब तुमचा देखील मनपूर्वक आभार करतो धन्यवाद दादा ओहो चेंडू लागलाय का बघायचंय साईलला पूर्णपणे पहिला चेंडू लागलाय का बघायचं प्लीज पाणी द्यायचे साईलला बापूकडे पाणी आहे बापू पाणी द्यायचे साईलला कोणालाही दुखापत होऊ नये संध्याकाळचं 17 आपल्याला चांगली टुर्नामेंट पार करायचे 2 चेंडूचा खेळ झाला धावफलक 2 फुटबॉल जाऊन बसतो 2च्या घरात 2 चेंडू 2 धावा 4 चेंडूचा खेळ बाकी असेल थर्ड प्राइज साठी जो संघ जिंकेल तो 7,000 घेऊन जाईल फाईट करावी लागेल चांगलं क्रिकेट दाखवावं लागेल गोवारे आणि चिरमे दोन्ही संघ चांगले दोन्ही संघ बलट आहेत गोल ट्रॅकवरती गोलंदाज बाळा पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग एंडला साईल तिसरा चेंडू फेस करेल फुल टॉस त्याला फक्त दिशा दिली लॉंग ऑफच्या दिशेने वन बाउंड चेंडू गॅदर केला जाईल राजूने फेकी केली तोपर्यंत फक्त एकच धाव असेल 3 चेंडू झालेत 3 धावा लागलेत स्ट्रायकिंग आला एक हार्ड फलंदाज रोहित तो सेमीफायनल 8 मध्ये ज्यांना बॉलवाला राहिला होता तोच रोहित आला थोड्यासाठी मॅच हारली कुठेतरी गोवारी संघ पण त्याचा देखील खेळ चांगला होता महत्वपूर्ण सामना आई विठलाई द्विचषकामधील थर्ड प्राइज साठी हा सामना खेळवला जाते मेगा फायनल देखील थोड्याच वेळात खेळवली जाईल चौथा चेंडू प्रगती पथावर बाळा ओहो या वेळेला रोहितनं पाहिला मग वडला मग त्याच्या खाली क्षेत्ररक्षण आला आणि त्यानं साधी सोपी झेल पकडली विकेटचं पतन फलंदाज बाद रोहितला परतीचा इशारा टू गो 2 चेंडूचा खेळ बाकी स्पीड अप करायचा प्लीज गोवारी संघ बॅट्समन पाठवायचा आहे मिरगाव संघ आणि कोणे संघ आपला कॅप्टन तयार ठेवायचं प्लीज विनंती असेल दोन्ही संघ दादा विनंती असेल दोन्ही संघांना आपला कॅप्टन रेडी राहायचं स्टेजवरती येऊन प्लीज विनंती असेल पावसाचं वातावरण पाहायला मिळते टॉस करायचं नंतर काय असेल ते बघू आपण प्लीज विनंती असेल दादा धावफलक जाऊन बसले 3च्या घरात 4 चेंडू झालेत टू गो 3 झाले 4 चेंडू झाले 2 चेंडू बाकी आहेत फटका करावा लागेल ते साहिलला शेवटच्या चेंडूला स्ट्राईक द्यावी लागेल कारण साहिल असता तर मॅच फिरली असती काय होतोय पाहूया 5वा चेंडू नवीन फलंदाज मच्छिंद्र ओहो बॅटची कडा चेंडू चाललाय सर घोषांकी क्षेत्रामध्ये इथं माहिती किपरला इथे जर आपण चेंडू पकडला तर साईलला स्ट्राईक जाऊ शकते इथे घोषांकी क्षेत्रातील 1 धाव असेल घोषांकी क्षेत्रामधील 1 धाव दिली जाईल एकच धाव असेल प्लीज आता जी एकच धाव असेल आता स्ट्रायकिंग एंडला मच्छिंद्रच असेल शेवटचा चेंडू बागे प्लीज पिढा करायचा आहे पंच बापू प्लीज विनंती असेल शेवटचा चेंडू बाकी असेल धावफलक जाऊन पोहोचले 4च्या घरात काय होते पाहूया शेवटच्या चेंडू स्ट्रायकिंग एंडला मच्छिंद्रच्या बॅटमध्ये येईल का एक बिग ब्लास्ट तिसऱ्या बक्षिसासाठी मॅच खेळवली जाते काय होते पाहूया चिरमे की गोवारे ओहो या वेळेला चुकीची फेकी जिथे होती 0 तिथे दिली देखील जाईल 0 विकेटचं पतन होड समाप्त झाले जबाबदारी पोहोचले 4च्या घरात 6 चेंडू 5चं समीकरण 6ला 5 डिपेंड करावे लागते चला स्पीडअप करायचं प्लीज गोवारी संघ लाईनअप करून मैदानाच्या आतमध्ये जायचंय जसं चिरमय संघ येईल तसं आपण लाईनअप करून जायचंय मिरगाव संघ आणि कोळणे संघ प्लीज कॉल असेल कोळणे संघ आपला कॅप्टन पाठवायचा प्लीज विनंती असेल आपल्याला वारंवार सांगण्यात येते नाही तर पेनल्टी चांगला आहे कारण आपल्याला खूप टाइम लागला पहिल्यांदा सांगितलं की आपल्याला कॅप्टन पाठवायचं आहे नक्कीच मंगेश यायचंय प्लीज विनंती असेल मंगेशला वारंवार कॉल देण्यात येते कॅप्टनला कारण खूप टाइम झाला आपण कॅप्टन घेऊन यायचंय टॉस साठी यायचं विनंती असेल कारण वारंवार आपल्याला सांगण्यात येते
6 चेंडू 5 ची गरज असेल. चला गोवारे संघ प्लीज क्षेत्र सजून घ्या. गोवारे संघ रोहित साहिल प्लीज विनंती असेल थोडा स्पीडअप कर साहिल. 6 चेंडू 5 ची गरज आपण कमबॅक करू शकतो. प्लीज विनंती असेल दोन्ही संघाचे कॅप्टन्स. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल कोल्हे संघ. चला स्पीडअप करायचं. 6 चेंडू 5 चं समीकरण. कॅप्टन कोहली संघ आपल्याला शेवटचा कॉल असेल. प्लीज विनंती असेल कॅप्टन कोहली संघ आपल्यापर्यंत आवाज येत असेल ना आपला कॅप्टन पाठवायचा आहे. आपल्याला वारंवार सांगण्यात येते कोहली संघ. चला स्पीडअप करा प्लीज बापू. प्लीज स्पीडअप करायचं. आपण गप्पा नंतर मारायचं. सेमीफायनल खेळायचं आपल्या फायनल देखील खेळायचं आहे. प्लीज विनंती असेल. साहिल चला गोलंदाजी ट्रॅक वरती साहिल पाहायला मिळतो. 6 चेंडू 5 ची गरज. समीकरण बदलेल. सहा चेंडू 5 ची गरज असेल. काय होतोय पाहूया. थर्ड प्राइज साठी मॅच खेळवली जाते. महत्वाची मॅच. पहिला चेंडू. ओहो पहिला चेंडू काय हाताळला गेलाय. नक्कीच सर्व मान्यवर उपस्थित आटोली गावचे सर्व क्रिकेट रसिकांचे सर्व उपस्थित असलेले सर्व प्रमुख पाहुणे शंकरजी शेळके साहेब, विकासजी शेळके साहेब, विकास बने, दीपक केबी जगताप, ज्ञानेश शेळके सर्व क्रिकेट प्रेमींचे सर्व क्रिकेट पाहुण्याचे मी सहर्ष स्वागत करतो. मेगा फायनलचा टॉस केला जाईल. मानसी आटोली गावचा हा हिटर फलंदाज विकास बने यांच्या हस्ते टॉस केला जाईल. नक्की सॉरी केबी जगताप यांच्या हस्ते टॉस केला जाईल. एक मोना क्रिकेट असोसिएशनचे उपसचिव म्हणून त्यांच्या नावाचा बोलबाला राहिला गेला. तेच केबी जगताप यांच्या हस्ते टॉस केला जाईल. टॉस कॉइन टॉस विल पाहायला मिळतो आपल्याला कोल्हे संघ. गणेश प्लीज आपला कॉल आपल्याला कळायला लवकर यायचं म्हणजे प्लीज आपण जास्त विलंब नाही लावायचा. काय बॅटिंग घेतली तुम्ही फिल्डिंग नक्कीच आपल्या क्षेत्राचं लगेच सजून घ्यायचं. जास्त विलंब नाही लावायचा. पेनल्टी लावण्यात येईल. विकेटचं पतन झालं. दुसऱ्या चेंडू बॅक टू द गॉड फलंदाज साई बाद. समीकरण बदलले. आता 4 चेंडू 4 ची गरज असेल. साहिल काही करेल कारण नवीन फलंदाज मैदानाच्या स्ट्राईकला असेल तो म्हणजे बाळा. 4 ला 4 ची गरज. बाळा पळत जायचे. प्लीज विनंती असेल स्पीडअप करायचंय. चार चेंडू 4 चं समीकरण. थर्ड प्राइज साठी मॅच खेळली जाते. तिसरा चेंडू. हो क्वालिटी फटका सजवला. यावेळेस हे पकडणं गरजेचं होतं. तिथं क्षेत्रशहाला लय पुढं सजवलं होतं. ही चुकी मागात पडू शकते साईला. क्षेत्रशहाला एवढं पुढं सजवणं चालणार नाही. ओहो मॅच आता होती कुठे संपली गेली. आता फक्त एका धावेची गरज. क्षेत्ररक्षकाला जर पुढे सजवला नसता तर ही झेल 100% झाली असती. समीकरण बदलले. अरविंद ऑन स्ट्राईक. एका दावेची गरज. थर्ड प्राइजचा मानकरी कोण ठरतो. एका साईडला गोवारे एका साईडला चिरबे. टॉस उडवला. नाणेफेकी जिंकली कोल्हे संघाने आणि फिल्डिंग करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला. कोल्हे संघ लाईनअप करून मैदानाच्या आतमध्ये जसं मॅच होईल तसं पारंवार आपल्याला कॉल देण्यात येत आहे. एकच धाव पाहिजे. अरविंदनं खेळून काढलाय. थर्ड प्राइजचा मानकरी संघ ठरला जातोय. ज्या संघाचा बोलबाला राहिला अरविंदच्या बॅट मधून धाव आल्या. थर्ड प्राइजचा मानकरी संघ. चिरमे संघ चांगला खेळ राहिला. गोवारी संघ देखील आपला देखील खेळ चांगला अप्रतिम